पुणे जिल्ह्यामध्ये ओतूरमध्ये SSC परीक्षेदरम्यान एक धक्कादायक घटना झाली। परीक्षा केंद्रातच एका विद्यार्थ्यावर कोयत्यानं हल्ला केला गेला आणि त्याच्यामुळे एकच खळबळ झाली। जुन्या वादातनं हा हल्ला झाला अशी प्राथमिक माहिती समोर येते। जुन्नर तालुक्याच्या श्री संत गाडगे महाराज विद्यालयामध्ये हा प्रकार घडलाय, त्याच्यामुळे एकच गोंधळ झाला होता। हल्लेखोरानं विद्यार्थ्याच्या मानेवर वार करायचा प्रयत्न केला, मात्र विद्यार्थ्यानं प्रसंगावधान राखत वार हातावर झेलला, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे। पण विद्यार्थी गंभीर जखमी झालाय आणि घटनेनंतर परीक्षा केंद्र परिसरात भीतीचं वातावरण तयार झालं होतं। दरम्यान ओतूर पोलिसांनी तातडीनं आता घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीसह आणखी 4 जणांना ताब्यात घेतलंय। सकाळी काय घडलं? सकाळी साधारणतः आमची बेल 10:25 झाली आणि 10:25 आम्ही नंबर पर्यवेक्षकांना म्हणजे नंबरप्रमाणे आम्ही सुपरविजन देतो आणि हे नंबर देत असताना अचानक पलीकडे कालवा झाला। आम्ही इकडं सगळेजण मग्न होतो। साधारणतः त्या ठिकाणी एका मुलाच्या हातावरती वार वगैरे करण्यात आला। त्या ठिकाणी पोलीस वगैरे पोहोचले होते। आम्ही त्या ठिकाणी गेलो, परिस्थिती योग्य प्रकारे हाताळण्यात आली। सकाळी 10:15 सुमारास जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलावरती 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने कोयत्यानं हातावर वार केल्यानं डाव्या हाताच्या बोटापाशी त्याला जखम झालेली आहे। त्या ठिकाणी 3 टाके पडलेले आहेत। त्या संदर्भात गुन्हा दाखल केलेला असून ही सर्व अल्पवयीन मुले ताब्यात घेतलेली आहेत आणि पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत।